नमस्कार मित्रांनो, माझं नाव धीरज आणि तुम्ही बघत आहे धीरज पाटील यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही अशा ठिकाणी जातात ना, तिकडे जायच्या अगोदर मी एकदम पॉझिटिव्ह फील करतोय आणि तिकडचं प्लेस म्हणजे खूपच सुंदर प्लेस आहे। ते ठिकाण आहे म्हणजे ते एडवनला। आम्ही आता एडवनला चालल्यात आशापुरी आईच्या मंदिरामध्ये। आशापुरी आईचं नाव घेऊ, आशापुरी माते की जय। सो चला आता निघू आपण। तर मित्रांनो, फायनली आपण आशापुरी आईच्या मंदिरामध्ये आलेले आहे आणि एंट्रन्स वरतीच हा बघा असा स्पेस आहे। या बाजूला गाडी पार्किंग करायला आय थिंक जागा आहे आणि या बाजूला बसायला वगैरे सीट्स केल्यात त्यांनी। तो समोरच आपल्या आईचं मंदिर आहे। आता आपण जाऊ, आईचं दर्शन घेऊ, चला। तर ओटीचं सामान वगैरे घेऊन आता आम्ही चढतात वरती आणि हे बघा अशा पायऱ्या लागतील तुम्हाला। आणि या बाजूला पूर्ण त्या बाजूला समुद्र आहे। हे बघा पूर्ण समुद्र आहे इथे आणि समुद्राच्या मध्यमध्ये एक बेट आहे आणि बेट वरती परफेक्ट आपली आई बसले। हे बघा या बाजूनी आपण जाऊ आशापुरी आईचं दर्शन घ्यायला। आणि ती बघा हीच ती गुफा, इथून खालती गेले की इकडे लगेच आपल्या आईचं दर्शन भेटते आपल्याला। हे बघा ह्या बाजूनी समोरच ही आपली आशापुरी आई। मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे, एकदम सुंदररित्या दर्शन झालंय। आणि या बाजूला आपली आशापुरी आई आणि इथे एकवीर आई। सो आता आपल्याला या बाजूने निघायचं आहे बाहेर। पूर्णपणे दगडांनी ही गुफा बनलाय। हे बघा पूर्ण दगड आहेत, अशी छोटीशी जागा आहे आणि या बाजूला आई जीवदानी माता आहे। आईचं दर्शन घेऊ आपण। हे बघा आणि आईने दर्शन दिलंच फायनली। तो हे बघा इकडून असं निघायचं आहे। चला, असं वाकूनच यायला लागते या गुफेत। हे बघा एवढीशी गुफा आहे, त्याच्यामधून यावं लागते आणि या बाजूने या पायऱ्या